राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम। थोडं इको दे इको मॉनिटर वरती वरती ना थोडासा मोकळा करा। हॅलो 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 सुंदर ते धान उभे विठेवरी सुंदर ते धान उभे विठेवरी करकटेवरी ठेवुनिया ठेवुनिया करकटेवरी मकर कुंडाले तळपती श्रवणे कधी गोष्ट भ्रमणे विराजिता विराजिता कधी गोष्ट भ्रमणे विराजिता तुलसी
विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हॅलो उद्योजक सन्माननीय भीमराव तात्या फुंदे यांना विनंती आहे की आपण मंचावरती जाऊन बसायचे. भीमराव तात्या फुंदे. संयोजकांना विनंती आहे पाण्याचे 2 बॉक्स स्टेजवरती आणून द्या. कीर्तनाच्या स्टेजवर. जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण साजनी साजन हर चलो बरवा हरे
सेंद कडूपण गेले सेंद कडूपण गेले पैसे आम्हा केले पांडुरंगे पांडुरंगे पैसे आम्हा केले पांडुरंगे पैसे आम्हा केले संसारी जगतीचे याचना संसारी जगतीचे याचना संसारी जगतीचे याची लागे संसारी जगती झाले भाईचे सृष्टी
या हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज सांगळे आणि हरिभक्तीपरायण खेडकर गुरुजी. एक सेकंड. कमी झालं. वायर वरती ना गेन हवाय गेन केशव गेन पाहिजे गेन दबतोय आवाज वरती. कर कमी. स्वर चालू बस. बरं बरं कमी नका. हां बस. पेकलिया शेंद
क्रोध लोभ काम क्रोध लोभ तैसे आमा केले पांडुरंगे तैसे आमा केले पांडुरंगे तैसे आमा केले पांडुरंगे तैसे आमा केले तैसे आमा केले पांडुरंगे तैसे आमा केले पांडुरंगे तैसे आमा केले तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ नेमाले ठाई ते काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ सर्व आनंदाची रूढी झाली सर्व आनंदाची आनंदाची रूढी झाली ती आनंदाची त्याची आनंद रची आनंद रची आनंद रची आनंद आनंदाची तैसी आनंद आनंदाची आनंद तैसी आनंद सर्व तैसी आनंद
काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ निर्माले ठाई काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ काम क्रोध विठ्ठल विठ्ठल भगवान वामन महाराज नारायण बाबा गुरुवर्य भीमसिंह महाराज बाबा केश्वर भगवान ईश्वर भगवान नमः पार्वती पते हर 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 महादेव विठाला 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 पिकलिया सिंध कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ निमाले ढाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव गेले भावाभाव झाला शिवमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली तू कामने भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीचे याच लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया टाळी देवराया दंडवत तुझे पाया
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुटाल गळा नाथ गो पावन झालो चराचर चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पिकलिया शिंद कडूपन गेले तैश्याम्मा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. संत सम्राट संप्रदायाचं कलशस्थान महान भगवत भक्त एक अवलिया साधू जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा हा अभंग चिंतनासाठी निवडला. महाराज या असणाऱ्या अभंगात आपण केलेली साधना आणि ती साधना करत असताना आमच्या जीवनात काय परिणाम झाला, काय बदल झाला असं गोड अभिप्राय देतात. विठाला श्री क्षेत्र भगवानगड ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांनी प्रारंभित केलेला असणारा हा नारळी सप्ताह बाबांच्या कृपेने वैकुंठवासी गुरुरे भीमसेन बाबांच्या कृपेने पूजनीय श्रद्धेय नाही आपण भगवान बाबा पाहिले तेच भगवान बाबांचं रूप जर आपल्याला दिसत असेल तर गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या रूपाने गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने पूजनीय श्रद्धेय गडाचे महंत पूज्य कृष्णजी महाराज शास्त्री उपस्थित असणारे भगवान महाराज संपूर्ण असणारी गुरुबंधू मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीत कोणतं गाव आहे आज आमची बडेवाडी न दिसता प्रति पंढरपूर दिसतं बा. विठाला विठाला अशा या पवित्र स्थळी असं वाटत नाही आज आम्ही बडेवाडीत काय असं वाटतं चंद्रभागीच्या पवित्र वाळवंटात. असं थोडंसं इकडं पाहिलं का पुंडलिकाचं मंदिर दिसतं, असं इकडं पाहिलं का वाळवंट दिसतात आणि असं पलीकडं पाहिलं का असं वाटतं चंद्रभागा दिसते. तुम्ही पाहता खरी मागं तर पाहा ना. चपला कोण नाही न्यायचं. विठाला अशा या असणाऱ्या पवित्र स्थळी खूप मोठ्या सायासाने प्रयत्नाने गेले आजच्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो. जवळजवळ भगवान महाराज 20 वर्षापासून आमची छोटीशी ही वाडी बडेवाडी आणि गेली 20 वर्षापासून असणारे आमचे हे प्रयत्न चालले. आणि त्या प्रयत्नाला मला तरी वाटतं गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या कृपेने आम्ही 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. काल असणारा मेघराज येऊन गेला, सगळं धुवून गेला. तो राहिलेला आता काल्याच्या दिवशी सगळं धुवून निघन. कळलं ना. गुरुवर्य बाबांनी सांगितलं रथावर बसत असताना आमच्या त्या असणाऱ्या काही संवाद झाला. अशा या पवित्र स्थळी मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण पंचक्रोशीतील सर्वत्र मंडळी उपस्थित आहे. आता भगवान महाराज मी काय कीर्तनकार लय मोठा नाही होय. जय हरी. आमची जागा कुठली विनयपाशी आमची जागा असायची, पण लय मोठा नाही. पण भगवान बाबांच्या कृपेने लय मोठा आहे, हे लय मोठ्यांचं आहे हे मी सांगू शकेन. अशा या पवित्र स्थळी आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी बाबांच्या पवित्र चरणावर जी पुष्पार्पण करायचं त्याच्यासाठी निवडलेला अभंग. आता तुमच्या सगळ्या समोर बोलणं मला जरा अवघडच आहे बरं का, पण तरी भगवान महाराज असं रवून डोळे महाराज वा वा करायचा मला जरा बरं वाटतं बरं का. तात्या काय करायचं बरं का गुरुजी, काय करायचं वा 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 म्हणजे मला जरा फ्रेश राहील. मी विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात जी आम्ही केलेली साधना आहे, आम्ही केलेला जो काय परमार्थ आहे आणि त्याचा काय परिणाम झाला पाहिजे.
भक्ती साधना करत असताना परिणाम झाला पाहिजे, नामस्मरण करत असताना परिणाम झाला पाहिजे बरं का. भगवान गडांच्या सानिध्यात राहत असताना परिणाम झाला तर बरं, नाहीतर डायरेक्ट पैठणला नेज कशाला आंघोळीला. हो विठ्ठल विठ्ठल तुकोराय सांगतात आमचं भाग्य का त्या भगवंताचं आम्ही खूप खूप नामस्मरण केलं. खरं तर भगवंताचं नाम ज्याच्या मुखात नाही, महाराजांनी त्याला काय म्हटलेलं आहे, करंटा. नाम नाही वाचे, हां तो करंट आहे. तुकोराय सांगतात आमचं भाग्य का आपलंही भाग्य का आपल्या मुखात नामस्मरण येतं. आणि मुखात नामस्मरण जर येत असेल तर त्याचं एकच कारण आपले असणारी पुण्य आहे. त्याची मुखी हारी पैठा होये, टाळी वाजवा पैठा होय अनंत जन्मीचे सुकृत पादरी, अनंत जन्मीचे टाळी वाजवा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याची मुखी हारी पैठा होये. हरी मुखी गोता हरपली चिंता, हरी मुखी गाता. भाग्यवान माणसं आपण. कुठं वा कुठं कुठं वा करताल तर मार खाताल. विठाला वैकुंठवासी गोरक्ष बाबा सांगायचे. कधी जेवायला बसलं का वा, कधी जेवायला बसलं का जेवण झालं का वा. गेलं ते घरी जेवायला बसलं वा. तिनं शेजार नेऊन वांग आणलं होतं आत्ता वया, शेजारणीच्या वांग्याला वा वय. विठाला विठाला ठाला ठाला विठाला विठाला. आनंद जन्माचं पुण्य लागतं आणि तेव्हा भगवंताचं नाम मुखात येत असतं. तुकोबाराय सांगतात आमचं भाग्य का सतत 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 पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. टाळी वाजवा. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. रात्रंदिवस त्या भगवंताचं आम्ही भजन केलं आणि जीवनात भजन ही साधना घडली पाहिजे. खूप सोपी बरं का. नाम साधना खूप सोपी, बाकीच्या साधना अवघड आहे. बाकीच्या साधना करत असताना थोडंसं जर काही चुकलं तर धडची होय वेळा. नाम साधना खूप सोपी. इतकं आमाप पुण्य नाम साधनेने नामस्मरणाने होतं. ज्ञानोबराय सांगतात त्याचं गणित कोणी करू शकणार नाही.
हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना, इतकं आमाप पुण्य होईल. मग संसारातलं काम करायचं नाही का? अवश्य. कामामध्ये राम, कामामध्ये काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःख, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम कामामध्ये काम. तुमचं जे काम असन ते काम करत असताना भगवंताचं भजन करायचं. मला कोणतंही काम असो, कोणतंही नाही. तुमचं जे काम असन, काम तर अवश्य करा, काम तर अवश्य करा. वाक्य पटलं तर टाळी वाजवा, नाही पटलं तर लई पुरणपोळ्या अजून. काम करा, काम करा. आणि त्या कामाला जर राम नामाची जोड लावली, अवश्य ते काम करा. फक्त ते काम करत असताना आपल्या लेकरा बाळाला कोणाचा तरी आशीर्वाद मिळाला पाहिजे असं काम करा. तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात तेच घडलं. इतकं आमाप पुण्य झालं. सर मी कायम सांगत असतो, पुण्य करणं खूप सोपं. तात्या, पुण्य करणं खूप सोपं. चांगलं बोलणं, चांगलं पाहणं, चांगलं वागणं हे पुण्याचेच लक्षण आहे. पाप करणं अवघड बरं का. पाप करणं लय अवघड. कल्पना करा, एखाद्याला समजा एखादी वस्तू चोरायची, चला एखाद्याची चप्पल चोरायची, ती भावकीतली निघाली नको, तुम्ही सावध. चला माझ्या माहेरला सप्ताय, माझ्या माहेरला सप्ताय, म्हणजे माझ्या मुलीनं ठरवलं मला जायचं, मला जायचं, मला जायचं, जायचं जायचं. आग्रह केला ना आले दोघं सप्ताला. दोघं सप्ताला आल्याच्या नंतर दिंडी प्रदर्शनं निघली, मुलगी आली. कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर ही परत असणारी गेली. आवत चला कीर्तनाला, आवत चला कीर्तनाला. चांगलं ऐका बरं का, चला कीर्तन. अगं नको म्हणले, मी दिवसभर प्रवास केला, मुंबईनं आलो, मी थकलो. मुंबईच पाहा नको गाड्या. अगं मी थकलो म्हणले. नाही 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 चला म्हणले. गोड कीर्तन आहे, चला कीर्तनाला. आला कीर्तनाला, कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकून उठून चपलापर्यंत जात नाही. अतुलजी महाराज चपला चोरी गेल्या. तसाच घरी गेला. अर्धंगी आल्याच्या नंतर तिलाही भांडायला लागला. तुला म्हणलं होतं कीर्तनाला यायचं नाही, कीर्तनाला यायचं नाही. गेल्या माझ्या चपला. नवरा बायकोचं भांडण चाललं. कशाहून कशाहून? चपलावून भांडण चाललं. तेवढ्याच सासूबाई आली. मी तिथंच होतो ना तेव्हा. अहो कशाहून भांडणं चाललं नवरा बायकोचं? काय नाही म्हणले, कीर्तनाला जात नव्हतं, कीर्तनाला जात नव्हतं. आग्रह केला, मी कीर्तनाला गेलो, माझी चप्पल गेली म्हणली. सांगितलं काळजी करू नका, तुमच्या मामाला येऊ द्या, चप्पल येईल. काहीच लईच व्हायला दिले अजून विठाला. तेवढ्यात पाहुणा आला, पायात चप्पल निघली. कळलं ना, पाप करणं अवघड आहे, पण पुण्य करणं खूप सोपं आहे. तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात जे काय आम्हाला पुण्य घडलं, भगवंताचं सतत सतत नामस्मरण केलं, खूप काही नामस्मरण केलं, आणि त्याचा परिणाम काय झाला? अभंगाच्या पहिल्याच्या
पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे पिकलिया सेंद कडूपण गेले पिकलिया सेंद कडूपण. सरी आवडतं ना तुम्हाला? तुम्हाला आवडतं नाही गायन केलेलं? हां महाराज मला याचं नाद आहे. वय गुरुजी मला याचं नाद आहे. आणि दत्ता महाराज माणसाला काहीतरी नाद असं काही नसावा. कळलं ना? माणसाला काहीतरी नाद असावा काही नाद नसावा. म्हणून मला याचा थोडा नाद आहे. विठाला विठाला. तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात आम्ही नामस्मरण केलं आणि त्याचा परिणाम काय झाला उदाहरण देतात. पारमार्थिक अनुभव तुकोबराय व्यक्त करतात. पारमार्थिक जो अनुभव असतो तो वेगळा असतो. कसा बोटाने दाखवू तुला कसा बोटाने दाखवू तुला अनुभोगी श्री गुरुच्या मुला अनुभोगी श्री गुरुच्या मुला कसं हे पारमार्थिक साधनेचा अनुभव घ्यावा लागतो. तुकोबराय सांगतात त्या साधनेचा आम्ही अनुभव घेतला. विठाला विठाला. त्याचा परिणाम तेने पीडा वारेल तेने पीडा वारेल हे पीडा वारेल तोच ब्रह्मरसाचा काढा आपल्याला आता उद्यापासून दररोज 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 संत दरबारी. आता नवस करायचा सप्तात. लग्न झालं का? लग्न झालं की विचारतो मी. हो म्हणा ना. मग सरळ बोलायचं ना. तात्या एक 15 दिवस झाले मी एकाला विचारलं लग्न झालं का? म्हणतो नाही ना झूक. इतकं कटाळलं होतं. आपलं सरळ म्हणायचं ना. हा नाही विठाला विठाला हो. आता आपण पंचकृषीतील मंडळी बडेवाडीतील मंडळी या पवित्र स्थळी आपण जो जो नवस करू आणि जेवढी जेवढी आपण सेवा केली का तो आज वर्षापर्यंत आपला नवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. करा करा. आज आमच्या बडेवाडीच्या सप्तात करा एखाद्याने नवस. जो एकठाचा आला असेल ना एकटा कळलं ना बुवा कळलं ना एकटा. उगाच बोट कोण इकडे जाईन का? विठाला विठाला बोलू. 20 वर्षापासून वाघाजवळ आहे मी. विठाला विठाला लय नाही कळत पण पोटापुरतं कळत. विठाला विठाला ओ करा नवस. जो आज एकटा आला असन पुढच्या वर्षी दोघं येतील आणि जे दोघं आले असतील का ते तिघं येतील आणि जे तिघं आले असतील का ते कायम तिघं येतील. दुसरं कशाला बोलायचं. विठाला ठाला. ओ
संतांचा दरबारे महाराज सांगतात आमच्या जीवनात नामसाधना घडली, आम्हाला त्याचा अनुभव आला. पारमार्थिक जो अनुभव असतो तो खूप वेगळा असतो. पारमार्थिक अनुभव घेतल्याच्या नंतर ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारील. पारमार्थिक जो अनुभव असतो तो वेगळा असतो आणि सांसारिक जो अनुभव असतो का तो क्षणभर असतो. आपल्या नदीत बांधाला डोंगराला काही झाडं असतात पा, असे डोके एवढे झाडं असतात. त्या झाडाला शेळी खात नाही, जिरशी तो हुंगून बघत नाही, कोणत्याच उपयोगाचं नाही. त्या झाडाची जर फाटी मोडली त्याचा चिक गळवतो आणि तो चिक जर असा फुकला का त्याची फुगी तयार होते. कोणतं झाड? इयरंड. हां, मग त्या एखाद्याला मी 100 रुपये देईन, त्याच्यातला फुगा आणता येईन का? नाही ना. तेवढ्या पुरतं तेवढं आहे. डोळे महाराज तसं संसाराला तेवढं पुरतं तेवढं आहे. असं लई खोसाटे हानीत असते मला ते. विठाला बरं का, संसारातला आनंद तेवढ्या पुरतं तेवढा. ही जुनी कीर्तनकार गुरुवर्य मंडळी, वैकुंठवासी गुरुवर्य भीमसेन बाबा असो, वैकुंठवासी गुरुवर्य गोरक्ष बाबा असो, नारायण बाबा असो, जुना दृष्टांत सांगायचे बा. पूर्वीचा काळ असायचा, लग्न झाल्याच्या नंतर 2-2, 3-3, 4-4 लेकरं होस्तर बोलत नव्हते. चौबदार तुम्ही कधी बोलायला लागले? चौबदार जेवण केलं का? कधी बोलायला लागले? पोरं किती आहे? 2. मग पहिल्या पोराच्या लग्न झाल्यावर बोलायला लागले का दुसऱ्याचं झाल्यावर? कधी बोलायला लागले? मी काय म्हणतो आता बाकीचं नाही कोणी. जय हरी तुम्ही कधी बोलायला लागले? हा, इकडं महाराज म्हणते त्यांची पहिलीच ओळख होती. विठाला ठाला ठाला. दत्त महाराज, पूर्वीचा काळ असायचा, तुमच्याकडे नाही येत मी. पूर्वीचा काळ असायचा, 2-2, 3-3 लेकरं वस्तर बोलत नव्हते. पहाटीच उठायचा, बैल घ्यायचा, ते मोठाला बैलही चालायची. सगळा स्वयंपाक आवरला की नाही डोक्यावरती पाटी घ्यावा, भाजी भाकरी घ्यावा आणि रानात निघावा. रानात निघाल्याच्या नंतर यांनी ती मोठ हाकता अगदी अर्धंगीला येताना पाहिलं का यांनी बैलाला हळूच म्हणावं, ह्या बैलाला हळूच म्हणावं. मी धडक घेऊ माग, मी बोलेल कळत नाही काही. हां, ह्या बैलाला बोलावं, अजून नाही कळलं का? हो हो आपल्या भाकरी आल्या, हो आपल्या भाकरी आल्या, हो हौसा हो आपल्या भाकरी आल्या. मग तिने ओळखून घ्यायचं, माऊली असंच करे. तिने ओळखून घ्यायचं, आता यांना जेवायचं. मग ती भाकरीची पाटी खाली ठेवायची आणि मग ते ताटात वाढायचं सगळं. आणि वाढलं का दुसऱ्या कामाला निघून जायचं, तिथंच नाही घोंगायचं. कळलं ना? बाकीच्या कामाला निघून जायचं. ह्या आपल्या असणे मोठाचे बैल सोडायचे, जेवायला बसायचं. निम्म जेवण झालं, असं इकडं तिकडं पाहिलं, जठर अग्नी शांत झाला आणि इकडं तिकडं पाहिलं. इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर कुठून तरी एक घोडा आलं आणि घास खायला लागलं. असा तळतळ करायला लागला. घोडं तर घास खातं, काय करावा. जेवता तर उठायचं नाही, उपाशी काय करावं. बायकोजवळ काहीतरी काम करीत होती, 2दा खोकला. आता तिला काय माहिती हा काऊन खोकतो. तिचं आपलं चाललंच तिकडं काहीतरी कांदे खुरपणं वगैरे म्हणा. 2दा खोकून पाहिलं, तिनं काय पाहिलंच नाही. काय करावं, घोडं तर घास खातंय. घोड्याने तर जर घास खाल्ला तर संध्याकाळी बैलाला काय टाकावा, असा तळतळ करायला लागला. राहिला ए घोडा हान. तिला इतका आनंद वाटला, कधी नाही बोलले. माहीत नाही कळलं तुम्हाला? इतका आनंद वाटला, कधी नाही बोलले. घोडा हान म्हणले, कधी नाही बोल. सासून सांगितलं होतं मंगल कुठं आहे कधी, उद्या आपल्या भावकीची पंगत आहे, 2 किलो मिरच्या तोडून आण.
जी ही मिरच्या तोडायला गेली मिरच्याच्या वावरात 2 किलो मिरच्या तोडायच्या तर नाद 40 किलो मिरच्या तोड्या तिनं. शेजारणीने विचारलं अगं नाही येळीचा बाजार नाही खरोंडीचा बाजार एवढ्या मिरच्या कशाला तोड्या. कधी नाही बोलले गोडहान म्हणले या बाया मी म्हणते काय तू बोलती काय. हा तिच्या लक्षात आलं हिचं वायर विठाला 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 12 वाजता 40 किलो मिरच्याचं गठुडं बांधलं रानातून गावाकडे निघली. मी तिथंच होतो तेव्हा. परत शेजारणीने एकाने विचारलं का ग आज लय लवकर चालली. कधी नाही बोलले गोडाहान म्हणले य बाया हिला काय झालं ग. 4 वाजत नाही तर गावात गेली. सासून विचारलं अगं लय लवकर आली. कधी नाही बोलले गोडाहान म्हणले य बाया काय करावं हिला आता. चाल भाकरी कर म्हणले 10-20. जी भाकरीला बसली भगवान महाराज. दुसऱ्या दिवशी पंगत असल्यामुळं 6 पायले आधी दळून आणलं होतं. नाही कळालं जेवणच तेवढं झालं ना. 6 पायल्या दळून आणलं होतं. 6 पायल्याचं पीठ संपूस तर थांबलीच नाही. एवढ्या भाकरी केल्या एकच. कधी नाही बोलले गोडहान म्हणले कधी नाही बोलले गोडहान म्हणले. सासून विचारला का एवढ्या भाकरी कशाला करते. कधी नाही बोलले गोडहान म्हणले. आता बरं आहे काय करावं बाबा. दिवस मावळला तेवढ्यात म्हातारीचा मुलगा रानातून आला. सांगितलं नामदेव म्हणजे तुम्ही नाही माझ्याकडं नका बघू. नामदेव इकडे काय. अरे म्हणली रानातून आल्यापासून बरळू लागली. हिला काही पांदीचं भूत लागलं का काय का नदीतलं भूत लागलं का काय काय झालं कुठं आहे बाई. ती काय म्हणली भांडे घाशी ती. याने असं तिकडं तुम्ही कोण खोकाता. त्याने असं तिकडं डोकून पाहिलं. दोघाची एकूणावर नजर झालं. त्यांनी भाई कधी नाही बोलले गोडाहान म्हणले. यांनी सांगितलं बाई हिला पांदीतलं नदीतलं नाही लागलं म्हणले हिला घरातलं लागलं. कळलं का. कशा करता सांगायचं. संसाराचा थोडसाच जरी आनंद मिळाला तर माणसं जीवनभर वेडे होतात. तुकोबराय सांगितलं आम्हाला पारमार्थिक आनंद मिळाला आणि आमच्या जीवनात काय बदल झाला पिकलेल्या शेंदाडाप्रमाणे. विठाला विठाला विठाला. पूर्वीच्या काळात खूप शेंदडा असायची बरं का तात्या. पूर्वीच्या काळात कोण म्हणलं आता आहे की नाही. आता शेंदड नाही असे नाही आहे. पहिल्यापेक्षा तुम्ही वा म्हणा जाण राव लय शेंदड. तुरीत शेंदडा असायचे बाजरी शेंदडा असायचे. तुकोबराय सांगतात आम्ही खूप खूप नामस्मरण केलं. भाग्यवान माणसं आहे आपण बरं का. वाहती गंगा आहे बरं का. आता या वाहते गंगेत ज्याने त्याने आपल्याला भगवान बाबांचा आशीर्वाद कसा मिळेल हे लक्ष द्यायचं. बस बाबांचा आशीर्वाद घेतला. कृष्ण महाराज बाबांच्याच नारळी सप्ताला मी एक काळ भाकरीच्या टेम्पोत जायचो. जय हरी बरोबर आहे ना. भाकरीच्या गावगावच्या टेम्पो जायचो का त्याच्यात जायचो. आणि आता उकंड्याला सप्ताह झाला. त्या उकंड्याच्या सप्त्याहून ना अगदी येळी आमची बडेवाडी येळीची काही गावकरी गाडी घेऊन आली आणि मला जागा कोणी नाही दिली बरं का. भगवान बाबाच्या सप्ताहून येत असताना जागा नाही दिली. शेवटी मी मागं असं आपली ती बरं का येळीवाली चांदबाईची गाडी असायची त्या गाडीला मागं पकडून आलो. माझं भाग्य असं आहे का त्याच भगवानगडाच्या सप्तात आज मी येत असताना थांबा अजून बोललो नाही तुम्ही थांबा. त्याच भगवानगडाच्या सप्तात आज कीर्तन करत असताना 30 लाखाच्या गाडीत येऊन मी कीर्तन करतोय बरं का. थांबा ना अजून. आणि ज्या वेळेस येळीला भगवानगडाचा सप्ताह राहील का भगवान महाराज त्यावेळेस हेलिकॉप्टरतूनच येईन मी. आता माझा टाळी काय कराय यांचं. विठाला राजयाची कांता काय भीक मागे. राजयाची कांता काय भीक मागे.
राज याची कांता काय भीक मागे काय भिक श्रीकांत काय भिक मरणाची आजोगी सिद्धी पावे मनाची आजोगी मनाची आजोगे सिद्धी पावे राज याची कांता काय भीक मागे श्री गुरु सारखा असता पाठीला ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचे आपण असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता नाही विठ्ठल हो म्हणून आपल्या स्वभावात बदल झाला पाहिजे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्ही नामस्मरण केलं आणि आमच्या जीवनात कसा बदल झाला पिकलेल्या शेंदाडाप्रमाणे सुरुवातीला शेंदाड कसं असतं सुरुवातीला शेंदाडाचा रंग कसा असतो शेंदाडाचं बोलतोय मी कसा असतो हिरवा दादा आणि ते शेंदड जर पिकलं फक्त ते शेंदड पिकत असताना बोलू का पिकलेल्या महात्म्याजवळ जर गेलं तर पिकत आहे कळलं ना पिकू घालणाराने व्यवस्थित पिकू घातलं का फ्रीजमध्ये ठेवून कसं पिकन तुकोबराय सांगतात आमचं भाग्य सुरुवातीला शेंदड असतं हिरवं आणि तेच जर पूर्व पुण्याने पिकलं त्याचा रंग बदलतो रंग दर गुरुवारी गडावर जाण्यात मजा नाही स्वभावात बदल होणं याला महत्व आहे एकादशीला जाणं महत्व नाही स्वभावात बदल होणं महत्व आहे तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात त्या शेंदडाप्रमाणे गंमत झाली सुरुवातीला शेंदड हिरवा असतं पिकल्याच्या नंतर त्याचा रंग बदलतो पिवळेपणा येतो सुरुवातीला ते टणक असतं टणक आणि पिकल्याच्या नंतर त्याचा टणकपणा जातो आणि त्याला मऊपणा येतो मऊपणा नाशी गोडी लागती अचानक कोणीतरी पाहुणे येतात राम 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 काय दृष्टांत रंगवतं तुकोबराय कोणीतरी अचानक पाहुणे येतं अहो चहा घ्या ना जेवण नाही 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 जरा लई घाई अहो पाणी तर प्या म्हणून तो दरवाजे उघडतो आत जातो तो ग्रस्त पाणी आणतो त्यांना पाणी देतो पाणी घेतल्याच्या नंतर हा म्हणतात का हो तुमच्या घरात शेंदड पिकलेलं दिसतं अहो तुम्ही घरातही नाही आले वाट्यावरच आहेत आमच्या घरात शेंदड पिकलेले हे तुम्हाला कसं कळालं बसलेले वास नाही वास तर 7 वाजता येतो रे सकाळी वास नाही सुगंध आपण नगर जिल्ह्यातले माणसं कुठं जरी गेलो भगवानगडाचे परिसरातले माणसं भगवान बाबांच्या कृपेने आपल्या आचारा विचाराचा सुगंध आला पाहिजे लक्षात ठेवा
तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात पिकलेल्या शेंदडाप्रमाणे अवस्था झाली आणि आजूक काय परिणाम झाला दुसऱ्या चरणात. ताडी! हे, हे! ताडी! सर्वानंदाची टाळी वाजवा टाळी. नमा पार्वती पते हर 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 महादेव. खूप 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 आमच्या जीवनात आम्ही नामस्मरण केलं आणि त्या नामचिंतनाचा परिणाम काय झाला, आम्ही कामावर विजय मिळवला. माझ्या अल्पबुद्धीने सांगा, काम म्हणजे वासना. प्रत्येकाला वासना असते. तुम्हाला वडापाव खा वाटतो ना, आम्हाला नुसता पाव वाटतो का? होय, खाली बसलेले तुम्हाला खा वाटतो, आम्हाला खा वाटतो, फक्त आम्हाला तिथं खाता येत नाही. पुढं हॉटेलवर तिथं खाता येत नाही. बांधून दिला तर खातो आम्ही मठवर. आणि आम्ही जर तिथं खायला बसलो तर बाबा वडापाव खातो, मग बाबांनी मुरुम खावा काय? हा, मोठा अवघड आहे ना, मोठा अवघड आहे. त्याच्यावर विजय मिळावा लागत असतो. प्रत्येकाला काम असतो. पूज्य भगवानांना काम नव्हता म्हणून तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. टाळी! दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा. बोला बोला बोला, टाळी वाजवा म्हणा. दिसे शांती शोभा तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. धावोनी आले देव दिले अभय ते. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे. तसा काम वाईट. एकदा कामानेच ठरवलं तुकोबरांकडे जायचं. हे 4-5 जण आहे बरं का. काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार.
साधकाची सज्जनाची कुठं ते परीक्षा घेतील सांगता येणार नाही. 4-5 जणांनी ठरवलं, चल कामाला सांगितलं जा. एका वेश्याच्या रूपात कामाला पाठवलं. ती जात नव्हती. नको, ज्यांनी ज्यांनी साधू संतांना देवदेवतेला त्रास दिला, आज काय त्यांचं जीवन घडलं, त्यांची नावही पुराणात आहेत. नको जायला. नाही नाही, जावं लागन. देहू गावात जर तुला राहायचं असेल तर तुला जावं लागन. शेवटी ती तयार झाली. माझ्या अल्पबुद्धीने सांगत ती तयार झाली. पण जात असताना तिच्या अंतःकरणात असा भाव होता, चला ह्या निमित्ताने का होईना तुकोबरायासारख्या महापुरुषाची सत्संग आपल्याला घडतो, हे तिच्या अंतःकरणात होतं. आली ती. खरं तर असं आहे, ज्याला एखाद्याकडून काम करून घ्यायचं का, त्यांनी गोड गोड बोलायचं, खूप गोड बोलायचं बरं का, खूप गोड बोलायचं. हां बरं का, सासूला खूप गोड बोलायचं, सासूनी सुद्धा सुनाला खूप गोड बोलायचं. हां, जरी काही गोष्टी असल्या का थोडं तोंड आवरायचं. हां, ज्ञानोबराय हे सांगतात ना, ज्ञानदेव मौन. मौन धरणं म्हणजे काय, शांत राहणं. काही मौन धरते, नको तिकडं नको जायला. मग विठाल विठाल जरी असणार काही गोष्टी असल्या तर शांत. नाही पटत ना सुनाचं, शांत. तबा कसा खाली बघत होता, शांत. तुम्ही फक्त चांगलं म्हणा, चांगलं म्हणा. खरंच ना बाई, मै सुनना लय चांगली, ह्या गल्लीत जा चांगलं म्हणा, त्या गल्लीत जा चांगलं म्हणा, ह्या गल्लीत जा. हा ना बाई, मै सुनना लय चांगली. लय ऐकतो बाया आपण ग जगाचं, लय ऐकतो. पण तू काही म्हण वछला, मै सुन लय चांगली. तुम्ही एकदा दोनदा तीनदा तिला चांगलं म्हणलं रे म्हणलं का बास, तुम्हाला चांगलाच चहा दुसऱ्या दिवशी तुमच्या पुढे आल्याशिवाय राहणार नाही. पण नाही ना, नाही वाचायला येतं आपल्या. मांजरीला पाहून सुनाला म्हणून, किंवा सुनाला पाहून मांजरीला म्हणून, पालत्या पायाची. आता मांजर पालत्या पायाची असते का? मला कशा करता सांगायचं, ज्याला एखाद्याकडून काम करून घ्यायचं म्हणलं का गोड बोलायचं. शेवटी तुकोबरायांपर्यंत ते वेश्या आली आणि तुकोबरायांनी सांगितलं, जाई हो तू. टाळी टाळी. हो जाई हो तू माते न करी सायास. हे आई तुकोबराय तिला गोड बोलली. मी अगोदर वाक्य सांगितलं, ज्याला दुसऱ्याकडून काम करून घ्यायचं का खूप गोड गोड बोलायचं. आम्ही बडेवाडीवाल्यांनी एवढंच ठरवलं बरं का, 8 दिवस खूप गोड बोलायचं, नंतर कसंही बोलायचं नाही असं नाही ठरवलं. हां, सप्ताह होस तरी कुणाला माझ्या तरुण मंडळींनी सकाळी सकाळी सांगितलं, बाज बाबा काळजी करू नका, आपल्याला गुरुवर्य शास्त्री महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा, भगवान बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आणि दिष्ट लागण असा कार्यक्रम पार पाडायचा. फक्त त्याच्याकरता एकच, गोड बोलायचं, गोड बोलायचं. गोड बोललो का सगळं होतं. स्वामी विवेकानंद परदेशात गेले, गोड बोललं, चांगले बोलले. हां, आज सगळीकडे त्यांचं भक्तगण वर्ग आहे. तसं तुकोबराय तिला गोड बोलले. कोणाला? डुकलं घेणार नेलं कोणाला? त्या वेशेला. जाई व माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशू नाही. शांत राहील, जाईना ती. शेवटी तुकोबरायांनी परत तिच्याकडे पाहिलं. एव्हा एखाद्या महापुरुषाजवळ आपण किती बसतो त्याला महत्व नाही. एखाद्या साधूजवळ आपण किती बसतो त्याला महत्व नाही. ते साधू आपल्याकडं प्रसन्न भावनेने किती पाहतात त्याला महत्व आहे. तुकोबरायांजवळ बराच वेळ बसली. शेवटी तुकोबरायांनी परत तिच्याकडं पाहिलं आणि तुकोबरायांनी सांगितलं, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रातार. बाई तुला नवराच करायचा का? जगात काय नर कमी का म्हणले. हां, तुकोबरायांनी तिच्याकडं चांगलं पाहिल्याचा परिणाम तिच्यातला खळपणा गेला, वाईटपणा गेला. खळपणा जात नाही बरं का. हां, आपण जे पॉम्पलेट चिटकितो ना त्या खळालाच चिटकवतो, ते पॉम्पलेट फाटतं पण ते खळ तिथंच राहतं. विठ्ठल विठ्ठल ठाणा. हो
मनातला वाईटपणा गेला आणि सांगितलं महाराज चुकलं माझं. कोणत्या तरी निमित्ताने साधूच्या संगतीत आलं कायम सांगत असतो परिसरात मी. भगवान बाबांच्या संगतीत रात्री 12 वाजता आले होते. मग जागरला आले होते का? काकड्याला आले होते का? हरिपाठाला आले होते का? कोणाचं तरी काहीतरी ऐकूनच आले. पण जाता जाता बाबांकडून आशीर्वाद घेतला. हा संत संगतीचा परिणाम आहे. तशी ती वेश्या तुकोबारायांकडे आली. पण महाराज माझं चुकलं असं गोड 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 बोलून कामावर विजय मिळावा लागत असतो. तुकोबाराय सांगतात आम्ही नामस्मरण केलं, कामावर विजय मिळवला. क्रोध, काम, क्रोध म्हणजे राग. राग यायला लई सोपं आहे. आता फक्त पत्रिकेत खालीवर नाव टाकायचं, विठाला विठाला ठाला ठाला विठाला. त्या आष्टी भागात मी कार्यक्रमाला जातो असतो. त्या गावातलेच महाराज, गावाचं नाव सांगत नाही, तुमचे पाहुणे निघतील तिथं. म्हणलं अहो तुमच्या गावातले महाराज नाही आले. नाही महाराज रुसले म्हणले. ते म्हणलं कमून? गाई पॉम्पलेटवर नाही नाव टाकलं. नावं टाकलं म्हणले, सगळं नाव टाकलं, व्यवस्थित टाकलं म्हणले. फक्त ग काढला आणि तू खालचा नाही कळलं का? खालचं गु विठाला विठाला ठाला विठाला जात नाही. एक जण काशीला गेला होता, वैकुंठवासी नारायण महाराज सांगायचे. काशीला गेला होता राग सोडण्यासाठी. 12 वर्ष राहिला. गावाकडे आला. गावाकडे आल्याच्या नंतर एक जणांनी विचारलं अरे भाऊ बाबांचं खूप छान मंदिर बांधलं आपण. 51 फुटाचं शिखर काढलं म्हणले. त्या कार्यक्रमात तो दिसला नाही. गुरुवर्य शास्त्री बाबा आली, अनेक संत महंत आले, त्या कार्यक्रमाला दिसला नाही. अरे तुला माहित नाही कर मी काशीला गेलो होतो. असं 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 3-4 दिवस झाले. परत त्याने विचारलं अरे नाही न भूत न भविष्य, परत आपल्या गावात असा कार्यक्रम होणार नाही. असा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात तू दिसला नाही. तुला परवा नाही म्हणलो का रे मी काशीला गेलो होतो. तिंदा काय विचारितो? जातो का राग? राग जात नाही. राग जात नाही. भगवान बाबासारख्या महापुरुषाची कृपा झाली का जायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. विठाला विठाला. हो आम्ही तुकोबराय सांगतात नामाच्या बळावर कामावर, क्रोधावर, लोभावर विजय मिळवला. बरं का? पूज्य भगवान बाबाला माझ्या अल्पबुद्धीने कुठल्याही प्रकारचा लोभ नव्हता म्हणून ऐश्वर्य संपन्न. बरं का? म्हणून ऐश्वर्य संपन्न. लोभ जात नाही. सर्वसंग परित्याग केलेला संन्यासी जरी असला, वैकुंठवासी गुरुवारी भीमसेन बाबा सांगायचे संन्यासी होता. संन्यासी होता. आता होता पण कसा? कपड्याचा. वृत्तीचा वेगळा, कपड्याचा वेगळा. आणि असं भक्तगणाकडे जात असताना एक चौक पाहिला. चौकातून चालले आणि एक चौकात रुपये पडलेला पाहिला. रुपये पडलेला पाहिल्याबरोबर त्याच्या रुपयावर पाय दिला. कोणी? दादा बोलत जाणार भाऊ. आता संन्यासी असतात पाय दिला असता का? पाय दिला. लोकांनी विचारलं का संन्यासी बाबा का उभे आहे तुम्ही? काय नाही म्हणले ते भक्त येतो. 2 तास संन्यासी उभा. कुठं? कुठं? रुपयावर. भक्तगण कोणीच येईना, काय होईना. सगळी गर्दी कमी झाली. इकडं तिकडं पाहिलं, इकडं तिकडं पाहिलं, कोणीच नाही. संन्यासी बाबा खाली वाकून रुपये घेणार. एक म्हातारी पलीकडच्या गल्लीत चालली होती. तिने विचारलं काय संन्यासी बाबा काही सापडलं काय? काय नाही म्हणले. आजी पायाला खाजावाली. पाहिलं संन्यासी. परत संन्यासी उभा. कशावर? अर्धा तास झाला इकडं तिकडं पाहिलं, आता कोणीच दिसना. संन्यासी खाली वाकला, रुपया घेतला, झोळीत टाकला. अंगणवाडी सुटली होती शाळा. लेकरू पळत पळतच चालू होतं. त्या पळता पळता त्या लेकरांनी सांगितलं संन्यासी बाबा जो रुपया घेतला गुरगुळीत टाकला का तो दुकानात चालत नाही. मी त्याला दररोज बघतो. तुम्हाला घ्यायचं तर घ्या. इथं डसकली. पैसे कोणाचे म्हणले इथं डसकले. तुम्हीच नाही. तुम्ही जरी म्हणले असे की बाबा ते त्यांनी दर्शन घेतलं 500 रुपये ठेवले, मी सुद्धा असं पाहिलं असतं. याच्यातून बोलणं लय सोपं, सुटणं लय अवघड. विठाला ठाला. हो तुकोबरायांना लोभ नव्हता. दुष्काळ पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांच्या परिस्थितीकडं व्यावहारिक दृष्टीने पाहिलं. जरा तुकोबरायांचं जीवन सुखी झालं पाहिजे. काही नजराना पाठवल्या, जीव देवटा छत्री घोडे, हे तो बऱ्यात न पडे. पण तुकोबरायांनी सांगितलं तर राजे हे नको म्हणले आम्हाला. पुढचं ऐका ना, हे नको म्हणले आम्हाला. हे तर सोने रूपे आम्हा मृत्यू की समान, हे आम्हाला नको म्हणले. छत्रपती शिवाजी महाराजांची श्रद्धा होती तुकोबरायवर. तुकोबराय नुसतं म्हणले असते राजे हे हिरे माणिक मोती काय देतात, इंद्रायणीच्या तीरावर एखादा किल्ला बांधून द्या, 100 किल्ले बांधून दिले असते. पण लोभ नव्हतात. तुकोबराय सांगतात त्या नामाच्या बळावर आम्ही असा कामावर लोभावर विजय मिळवला ना. अजून काय परिणाम झाला, तिसरं चरण. ताळी वाजवा. हा हा आठव गेले. तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात आम्ही कुठं बसलो, कोणी आमचा सन्मान केला, आम्ही काय खाल्लं, काय झालं. एकदा तुकोबरायांच्या घरी तुकोबरायांचे मेहुणे आले. डोळे महाराज तुमचा कोणत्या मेहुण्यात जास्त जीवीवर. मी काय म्हणतो, मी घरी येळील नाही सांगणार, येळीच कोण नाही इथं. जाऊ द्या तुम्ही नका सांगा ना. पण तुकोबराय मोठं गोड सांगतात. बायकोच्या गोता पुढचं म्हणा आवडीने पोशी. तुकोबरायांचे मेहुणे आले. जिजाबाई पहाटे सुटल्या, पुरण घातलं. तुकोबराय पहाटे उठले, इंद्रायणीचे स्नानाला गेले, विण्याची पूजा केली आणि निघले भंडारा डोंगरावर. जिजाबाईंनी सांगितलं का हो, पूर्वीची प्रथा असायची. आहो का हो आता. ए प्रकाश कुठं आहे, मातीत गेला, जाती का तू. लई वेगळं लई वेगळं. का हो म्हणले, कुठं चाललात. अगं आवले भंडारा डोंगरावर चाललो. सांगितलं नाही आज नाही जायचं. जे भंडारा डोंगरावर भजन करायचं ना तेच पांडुरंगाच्या मंदिरात भजन करा. तुकोबरायांना आवडलं. भजनाला जिजाबाई आडवी येत नाही. पांडुरंगाच्या मंदिरात भजन करीत बसले. स्वयंपाक आवरल्याच्या नंतर मुलीला पाठवलं. भागीरथी आली. तुकोबरायांना घरी बोलवलं. घरी गेले, घोंगडी टाकली. तुकोबराय बसले, तुकोबरायांचे मेहुणे बसले. जिजाबाईने 2 ताटं केले आणि भागीरथी जवळ दिले. पूर्वीच्या काळात महिला मंडळ बैठकीत येत नव्हत्या. आता आम्ही ठाण्याला जात असतो भाऊंच्या पुण्यतिथीला. आम्ही जेवायला बसलो, बाई चप्पल घालूनच आली. म्हणलं बाई चपला खावड ना. सांगितलं महाराज हे वाढायचे. म्हणलं आता. म्हणलं आजूक आहे का. म्हणले हो, फिरायला जायचे आजूक एक जोड आहे, किचनमध्ये एक जोड असतो. म्हणलं बाई आजूक एक जोड पाहिजे ना. तर म्हणलं कशाला. म्हणलं तडा तडा आमच्या तोंडात आणायला. सगळी मर्यादाच. खूप मोठ्यांचे आपण, खूप मोठ्यांचे आपण, भगवान बाबांचे आपण. मर्यादा सांभाळा, आपण सुखी राहिल्याशिवाय राहणार नाही. विठाला याच्याकरताच म्हणलं तुम्ही जा म्हणजे मला मोकळं राहण राहील. विठाला विठाला ठाला ठाला विठाला. अगदी भागीरथीने ताटं आणली. तुकोबरायांनी वाढून घेतलं, जेवायला बसले. तुकोबरायांच्या मेहुण्याने एक घास खाल्ला. भागीरथीने 2 ताटं नेल्याच्या नंतर जिजाबाईला कळलं आपला भाऊ जेवला नाही. जिजाबाई स्वतः जेवायला बसल्याच्या नंतर एक घास खाल्ल्याबरोबर लक्षात आलं माझा भाऊ का जेवला नाही. उठल्या, सांगितलं का हो माझा भाऊ काहीच जेवला नाही. तुकोबरायांनी सांगितलं आवले त्याला भूक नसन, नका जेवा. सगळा स्वयंपाक चांगला झाला म्हणले, त्याच्यात मीठ आहे का. तुकोबरायांनी सांगितलं आवले आळडू नको. जो जास्ती आळडोतो का त्याची चव जात असती.
झोपले नाही ना अजून? आरडू नको. स्वयंपाक कोणी केला? मी केला म्हणली. मग शांत बस. मग तू स्वयंपाक केलेला त्याच्यात मीठ आहे की नाही हे सांगण्यासाठी मी संसारात नीट आहे का, काय खातो, कसं आहे सांगती. आपलेपणा जाणं, काम क्रोधावर विजय मिळवणं, पिकलेल्या शेंदाडाप्रमाणे जीवन बदलणं हेच जीवनाचं भाग्य आहे. शेवटचं चरण. रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय. उद्या सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होईल. भाविकांनी पारायणाला बसण्याचा आनंद घ्यावा. त्यानंतर गाथा भजन होईल. 3 ते 6 भागवत कथा. त्यानंतर
हरिपाठ होईल आणि रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण तुकाराम महाराज शास्त्री मुंडे परळीकर यांचं कीर्तन होईल. तरी सर्व भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्या. हो महाराज.